गोष्ट आहे 1400 वर्षांपूर्वीची. अरबस्थानात एक जालिम बादशाह होता यजीद. त्याला वाटायचं की त्याच्या ताकदीपुढे सगळ्यांनी झुकावं, त्याचीच गुलामी करावी. पण पैगंबर साहेबांचे नातू इमाम हुसेन ते कसे झुकणार? त्यांनी साफ सांगितलं की जान गेली तरी बेहत्तर, पण एका खोट्या आणि जुलमी माणसासमोर मी मान झुकवणार नाही. मग सुरू झाला तो प्रवास. इमाम हुसेन आपला परिवार आणि फक्त 72 जानिसार घेऊन निघाले. चालत चालत एका रखरखत्या वाळवंटात पोहोचले. त्या जागेचं नाव होतं करबला. करबलाच्या त्या मैदानात यजीदच्या हजारो सैनिकांनी या 72 जणांना घेरलं. हुसेन साहेबांच्या तंबूकडे जाणारं पाणी, फरात नदीचं पाणी त्यांनी बंद केलं. कल्पना करा, कडकडीत ऊन, 3-3 दिवस लहान मुलं, बाया बापड्या तहान तहान करत होते. अल्लतश अल्लतशची हाक काळजाला कापत होती. आणि अखेर मुहर्रमची 10वी तारीख उजाडली, जिला आशुरा किंवा कत्तल की रात म्हणतात. इमाम हुसेन यांचे एक एक वफादार साथीदार मैदानात गेले, वाघासारखे लढले आणि शहीद झाले. 6 महिन्यांचा चिमुकला अली असगर तोही कुर्बान झाला. शेवटी खुद्द इमाम हुसेन मैदानात उतरले, अखेरच्या श्वासापर्यंत लढले. यजीदच्या फौजेने धोक्याने त्यांच्यावर वार केले, पण इमाम हुसेन यांनी सजद्यात डोकं ठेवलं आणि हसत हसत आपली जान कुर्बान केली. इमाम हुसेन शहीद झाले, पण ते हरले नाहीत. आज यजीदचं नाव आदराने घेणारं दुनियेत कुणी नाही, पण या हुसेनचा नारा गल्लीबोळात घुमतो. कारण मुहर्रम आपल्याला एकच पैगाम देतो की जालिम कितीही ताकदवर असला तरी जीत नेहमी हक आणि इन्साफचीच होते. म्हणूनच तर म्हणतात, कत्ल हुसेन अस्ल में मर्गे यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद.